नमस्ते प्रशिक्षणार्थी मित्रमैत्रिणी. तर पाठीमागच्या लेक्चर्समध्ये आपण द्वितीय वर्ष B.Ed सेकंड इयरमध्ये थर्ड सेमला आपल्याला कोणते पेपर अभ्यासायचे आहेत आणि फोर्थ सेमला कोणते पेपर अभ्यासायचे आहेत, त्याचबरोबर प्रात्यक्षिक कार्य म्हणजेच प्रॅक्टिकल काय आहे आणि थेरी काय आहे याचा आढावा आपण घेतलेला आहे. तर थर्ड सेमला असणारे अंक आणि सेकंड सेमला फोर्थ सेमला असणारे पेपर आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन याचा आढावा आपण पाठीमागच्या 2 लेक्चरमध्ये घेतलेला आहे. तर आता आपण अप्रत्यक्ष आपल्या अध्यापनाला सुरुवात करणार आहोत. तर थर्ड सेममध्ये पेपर 9 नंबर, त्या पेपरचा क्रमांक आहे 9 आणि हा कंपल्सरी पेपरमधला पेपर सेकंड. तर हा पेपर मी आणि प्रोफेसर हेगडे मॅडम आम्ही दोघी शिकवणार आहोत. तर ह्या पेपरमधलं क्रमांक 1 आणि क्रमांक 3 ही जी 2 मॉड्यूल आहेत ती मी घेणार आहे. म्हणजे क्रमांक 1 टॉपिक आणि क्रमांक 3 टॉपिक मी घेईन आणि क्रमांक 2 आणि क्रमांक 4 मॉड्यूल हेगडे मॅडम घेतील. तर तत्पूर्वी आपण असेसमेंट फॉर लर्निंग हा 100 मार्काचा पेपर आहे. बघा, पेपरचं नाव शक्य असेल तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. असेसमेंट फॉर लर्निंग आणि हा पेपर आहे टोटली 100 मार्काला. ह्या 100 मार्कामध्ये 20 मार्क आहेत तुमचे ट्युटोरियल आणि प्रॅक्टिकलला आणि राहिलेला 80 मार्कांचा पेपर आहे थेरी. तर त्यातला मॉडेल 1 आणि 3 प्रोफेसर देवकर आणि मॉडेल 2 आणि 4 प्रोफेसर हेगडे मॅडम. तर ह्या घेणार आहेत. तर बघा, या ठिकाणी जर आपण विचार केला तर असेसमेंट फॉर लर्निंग अध्ययनासाठी मूल्य निर्धारण हा आपला पेपर आहे. ह्या पेपरचा जो नंबर आहे तो थर्ड सेममध्ये 09 असा येतो. तर हा 100 मार्काचा पेपर आहे, पण त्याच्यामधले जे 20 मार्क आहेत ते कॉलेजला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ट्युटोरियल आणि प्रॅक्टिकल करायचं आहे. तर सिलेबस समजून असताना मी तुम्हाला ट्युटोरियल किती मार्काला आहे आणि प्रॅक्टिकल किती मार्काला आहे हे सांगणार आहे. प्रत्येक सुरुवातीच्या बेसिक जो आहे त्या गोष्टी सांगितल्या आणि 80 मार्काचा जो पेपर आहे तो थेरीचा असणार आहे आणि तो तुम्हाला विद्यापीठामध्ये द्यायचा आहे. ह्याच्यामधनं 4 मॉड्यूल पेपरमध्ये आहे. तर 1 आणि 3 नंबरचं जे मॉड्यूल आहे ते मी घेणार आहे आणि 2 आणि 4 नंबरचं मॉड्यूल हेगडे मॅडम घेणार आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील अशी अपेक्षा ठेवलेली आपण पुढच्या पर्यंत वळूया. तर असेसमेंट फॉर लर्निंग ह्या पेपरची उद्दिष्ट काय आहे, का हा पेपर आपण अभ्यासायचा? तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. आता ह्या उद्दिष्ट मी काय ब्लॅकबोर्डवर लिहित नाही आहे, पण पुढचे टॉपिक ज्यावेळेस मी सांगेन ते टॉपिक तुम्हाला मी थेरी किंवा ह्याचा सिलेबस जो काय आहे तो इंग्लिश आणि मराठी असा दोन्हीही समजून देईल. पण फक्त आता आपण इथं ऑब्जेक्टिव्ह काय आहे ती याची विचारात घेणार आहोत. तर बघा, मेन ऑब्जेक्टिव्ह या पेपरचं काय आहे, तर ऑन कम्प्लिशन ऑफ दिस कोर्स द स्टुडंट टीचर विल बी एबल टू, म्हणजे कोणकोणत्या गोष्टी तुमच्यामध्ये तुम्ही पात्र झाला पाहिजे, एबल झाला पाहिजे. तर अंडरस्टँड द नेचर ऑफ असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन अँड देअर रोल इन टीचिंग लर्निंग प्रोसेस. म्हणजेच मूल्यमापन आणि मूल्य निर्धारणामध्ये त्या ठिकाणी शिक्षक म्हणून तुमची भूमिका काय असायला पाहिजे
हे असाइनमेंट फॉर लर्निंग अध्यापनाचं मूल्य निर्धारण या पेपरच्या अंतर्गत तुम्हाला अभ्यासायचं आहे. म्हणजेच अंडरस्टँडिंग द नेचर ऑफ असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन अँड देअर रोल इन टीचिंग लर्निंग प्रोसेस. म्हणजे अध्यापन प्रक्रियेमध्ये मूल्यमापन आणि मूल्य निर्धारण प्रक्रिया काय आहे हे एक प्रशिक्षणार्थी म्हणून समजून घेणं हे पहिलं उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर दुसरं उद्दिष्ट या पेपरचं आहे अंडरस्टँड द पर्स्पेक्टिव्ह ऑफ डिफरंट स्कूल ऑफ लर्निंग ऑन लर्निंग असेसमेंट. म्हणजेच वेगवेगळ्या शाळेमध्ये जे मूल्य निर्धारण केलं जातं त्याचा उद्देश आणि त्याच्यामध्ये कोणता फरक आहे तो समजून घेणं. अंडरस्टँड द पर्स्पेक्टिव्ह ऑफ डिफरंट स्कूल ऑफ लर्निंग ऑन लर्निंग असेसमेंट. म्हणजे शिकत असताना आणि शिकल्यानंतर, अध्ययन चालू असताना आणि अध्ययनानंतर जे मूल्य निर्धारण केले जातं ते वेगवेगळ्या शाळांमध्ये त्याचा काय फरक आहे हे आपण एक अध्ययनार्थी म्हणून समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तिसरं महत्त्वाचं असेसमेंट फॉर लर्निंग या पेपरचं ऑब्जेक्टिव्ह आहे रिअलाइज द नीड ऑफ स्कूल बेस्ड अँड एस्थेटिक असेसमेंट. म्हणजेच शालेय स्तरावर ह्या असेसमेंटची गरज काय आहे हे रिअलाइज माहीत करून घेणं. म्हणजे आपल्याला ते माहीत झालं पाहिजे की शालेय स्तरावर हे मूल्य निर्धारण का महत्त्वाचं आहे, हे मूल्य निर्धारण आपण का समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर चौथं आणि महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह आहे एक्झाम द कन्स्ट्रक्शनल रोल ऑफ डिफरंट फॉर्म्स ऑफ असेसमेंट इन स्कूल. म्हणजेच हे मूल्यमापन किंवा मूल्य निर्धारण शाळेमध्ये हे वेगवेगळ्या याच्या पद्धती आहेत, तर त्या वेगवेगळ्या त्याचा फरक, त्याचा डिफरन्स आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. हे चौथं आणि महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. पाचवं उद्दिष्ट बघा अंडरस्टँड द डिफरंट डायनॅमिक्स ऑफ लर्निंग अँड द रिलेटेड असेसमेंट पिरियडिकल्स टूल्स अँड टेक्निक्स. तर आपण हे मूल्य निर्धारण किंवा मूल्यमापन करणार आहोत मुलांना. तर हे मूल्यमापन करत असताना किंवा मूल्य निर्धारण करत असताना त्या ठिकाणी मूल्य निर्धारणाची किंवा मूल्यमापनाची साधनं कोणती आहेत, तंत्र कोणती आहेत किंवा मूल्यमापनाची प्रक्रिया कशी चालते हे या ठिकाणी आपल्याला ह्या उद्दिष्टामध्ये समजून घ्यायचं आहे. अंडरस्टँड द डिफरंट डायनॅमिक लर्निंग अँड रिलेटेड असेसमेंट प्रोसिजर टूल्स अँड टेक्निक्स. म्हणजे याची प्रक्रिया काय आहे, टेक्निक्स तंत्र काय आहेत आणि टूल्स काय आहेत, साधनं काय आहेत हे पण आपल्याला माहिती करून घ्यायचं. सहावं आणि महत्त्वाचं उद्दिष्ट या पेपरचं आहे डेव्हलप असाइनमेंट टास्क अँड टूल्स टू असेस द लर्नर परफॉर्मन्स. मग आपण ज्या विद्यार्थ्यांना शिकवतोय त्याच्यामधली व्यक्तिमत्व विकास किंवा त्याचा डेव्हलपमेंट होत असताना त्या ठिकाणी ती जी साधनं आहेत ती साधनं त्या विद्यार्थ्यांवर वापरत असताना किंवा ती साधनं कशी वापरली जातात याची सुद्धा माहिती आपल्याला करून घ्यायची आहे. त्यानंतर सातवं आणि महत्त्वाचं उद्दिष्ट आहे अनालाइज मॅनेज अँड इंटरप्रेट असेसमेंट डाटा. तर आपल्याकडं जो आपण शिकवलं, उद्दिष्ट ठरवली, शिकवल्यानंतर टेस्ट घेतली आणि ते टेस्ट घेतल्यानंतर त्या मुलांचे जे गुण आलेले आहेत, मग 20 मार्काची घेतली असेल, 10 मार्काची घेतली असेल किंवा सेमिस्टर फर्स्ट 100 मार्काची घेतली असेल, तर ते गुण आपल्याकडे ज्या विद्यार्थ्यांचे आलेले आहेत ते गुण आपल्याकडे आलेल्या डाटाला आपण काय करायचं आहे तर एक अर्थ प्राप्त करून द्यायचा आहे की माझ्यामध्ये पहिले 3 क्रमांक येणारे हे विद्यार्थी आहेत, डिस्टिंक्शनमध्ये येणारे विद्यार्थी एवढे आहेत, फर्स्ट क्लासमध्ये येणारे विद्यार्थी एवढे आहेत, पास क्लासमध्ये येणारे विद्यार्थी एवढे आहेत आणि फेल विद्यार्थी एवढे आहेत. म्हणजे तुम्ही मूल्यमापन करत असताना जे अध्यापन केलेलं आहे, विद्यार्थ्यांचं अध्ययन झालेलं आहे, तुम्ही ठरवलेले उद्दिष्ट त्या विद्यार्थ्यांमध्ये कितपत फुलफिल झालेले आहेत हे बघण्यासाठी तुम्ही एखादी टेस्ट घेतली, एखादी एक्झाम घेतली आणि तो एक्झाममधून विद्यार्थ्यांची जे मार्क्सच्या रूपात तुमच्यासमोर डाटा उपलब्ध झालेला आहे त्या डाटाला, त्या मार्काला एक अर्थ प्राप्त करून द्यायचा. अनालाइज मॅनेज अँड इंटरप्रिट असेसमेंट डाटा. अनालाइज द रिपोर्टिंग प्रोसिजर ऑफ लर्नर परफॉर्मन्स इन स्कूल. म्हणजेच त्या ठिकाणी प्रत्येक अध्ययनार्थीचा, म्हणजे तुमच्या शाळेमध्ये जो विद्यार्थी आहे
त्याला शिकवल्यानंतर तुम्ही त्याचे इव्हॅल्युएशन केल्यानंतर त्याचा परफॉर्मन्स काय आहे, तो खूप हुशार आहे, तो खूप मध्यम आहे, किंवा तो खूप कुशाग्र बुद्धीचा आहे, किंवा तो खूप स्लो लर्नर आहे, म्हणजे त्याला येतंय का नाही हे तुम्ही ह्या असेसमेंटमधून किंवा मूल्य निर्धारणामधून अनुमान काढू शकता. डेव्हलप इंडिकेटर तो असेट लर्नर परफॉर्मन्स ऑन डिफरंट टाईप ऑफ टास्क. म्हणजेच या ठिकाणी आपण एक उद्याचे भावी शिक्षक आहोत, तर आपल्या ह्या भावी शिक्षकाला ह्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं वेगवेगळे व्यक्तिभेद या विद्यार्थ्यांमध्ये आहेत आणि या व्यक्तिभेदानुसार कुशाग्र, मध्यम आणि मंद बुद्धीचे विद्यार्थी आपल्या वर्गांमध्ये आहेत. तर त्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून आपण आपलं अध्यापन कसं करायचं याचा आढावा याच्यामध्ये घ्यायचा आहे. एक्झाम द इश्यूज अँड कन्सर्न द असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन प्रॅक्टिसेस इन स्कूल. तर परीक्षा आणि जे काही नवीन प्रवाह येत आहेत तर ते प्रवाह म्हणजेच परीक्षा संदर्भातले असतील किंवा नवीन काही न्यू ट्रेंड्स आले असतील, नवप्रवाह आले असतील, तर त्याचं आपण मूल्य निर्धारण आणि मूल्यमापनासाठी शाळेमध्ये जाऊन प्रत्यक्ष प्रॅक्टिस करायची आहे. जर आपण प्रॅक्टिस केली तरच आपल्याला या ठिकाणी मूल्यमापन काय आहे, मूल्य निर्धारण काय आहे, मी शिकवलं ते त्या विद्यार्थ्यांपर्यंत किती पोहोचलं, मी शिकवत असताना माझ्यामध्ये कोणत्या उणिवा जाणवल्या, किंवा मी एखाद्या माझ्यासह द्यायचा माझ्याच BA कोर्समधल्या एखाद्या प्रशिक्षणार्थीचा मी पाठ ऑब्झर्व केला, त्यातल्या चांगल्या गोष्टी पुन्हा कोणत्या मला आवडल्या जी मी माझ्या अध्यापनामध्ये यूज करू शकते, किंवा काही गोष्टी त्याच्याही अध्यापनामध्ये त्रुटी जाणवल्या असतील तर त्या माझ्यामध्ये चुका होऊ नयेत याचाही या ठिकाणी मी अंतर्मुख होऊन तशा गोष्टी होऊ न देण्याचा किंवा झालेल्या चांगल्या गोष्टी अनुकरणात आणण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यासाठी शालेय लेवलवर आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर 11 नंबरचा ऑब्जेक्टिव्ह आहे अंडरस्टँड द पॉलिसीज प्रेस्क्रिप्टिव्ह ऑन एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशन अँड देअर इम्प्लिमेंटेशन प्रॅक्टिस. आणि मग आपण सुद्धा शाळेमध्ये गेल्यानंतर सरळ एखाद्या 6वीच्या वर्गावर मराठीचे 3 तास घेतले आणि एक धडा संपवला तर एक छोटीशी टेस्ट करायची आहे आणि ती टेस्ट काढल्यानंतर आपण जे असेसमेंट फॉर लर्निंग या पेपरमध्ये मापन, मूल्यमापन, मूल्य निर्धारण, त्याची साधनं आणि तंत्र शिकणार आहोत, तर त्याचा प्रत्यक्ष वापर करून आपण सुद्धा त्या ठिकाणी जो आपल्याकडे डाटा आलेला आहे त्याला एक अर्थ लावायला प्रयत्न करणार आहोत. अंडरस्टँड द पॉलिसी प्रेस्क्रिप्टिव्ह ऑफ एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशन अँड देअर इम्प्लिमेंटेशन प्रॅक्टिस. त्यानंतर शेवटचं ऑब्जेक्टिव्ह आहे ट्रॅक द टेक्नॉलॉजी बेस्ड असेसमेंट प्रॅक्टिस अँड अदर ट्रेंड्स ॲट द इंटरनॅशनल लेवल. म्हणजेच या ठिकाणी आपण काय करायचं आहे तर टेक्नॉलॉजी बेस जे काही मूल्य निर्धारणाची किंवा मूल्यमापनाची जी साधनं आलेली आहेत त्या साधनांचा आपण काय करायचं आहे मागोवा घ्यायचा आहे. ती साधनं कोणती आहेत, ती साधनं नवीन प्रवाहामध्ये कोणती नवीन ट्रेंड्स आलेले आहेत ते सुद्धा आपण काय करायचे माहिती करून घ्यायचे आहेत आणि त्याचा सुद्धा वापर आपण मूल्यमापन किंवा मूल्य निर्धारण करत असताना करणार आहोत. तर अशा पद्धतीने साधारण ही 12 ऑब्जेक्टिव्ह आहेत की जी आपल्याला काय करायचे आहेत, आपल्यामध्ये जी उद्दिष्ट दिलेली आहेत ती आपण ह्या पेपरच्या माध्यमातून आपल्यामध्ये आणून एक उद्याचा भावी शिक्षक परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तर बघा पुन्हा एकदा सांगते, ओव्हरव्ह्यू करते. पहिलं आणि महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते आपण असेसमेंट म्हणजेच मूल्यमापन आणि मूल्य निर्धारणातला फरक समजून एक शिक्षक म्हणून आपण ती प्रक्रिया समजून घेणार आहोत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या शाळांमध्ये मूल्यमापन आणि मूल्य निर्धारणाची प्रक्रिया कशी चालते ते समजून घेणार आहोत. त्याच्यानंतर मूल्य निर्धारण आणि मूल्यमापनाची गरज काय आहे ते पाहणार आहोत. त्याच्यानंतर परीक्षा आणि वेगवेगळे इश्यूज आलेले आहेत ते कसे आहेत आणि त्याच्यासाठीची साधनं कोणती आहेत, तंत्र कोणती आहेत आणि एकंदरीत ही प्रक्रिया काय आहे याचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये या मूल्य निर्धारण आणि मूल्यमापनाचा संबंध कसा आहे हे प्रत्यक्ष आपण
अभ्यासायचा आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा जो डाटा परीक्षेमधून मिळालेले मार्क्स आपल्या समोर येणार आहेत, तर त्या डाटाला आपण काय करायचं आहे, अनालाइज करायचं आहे, म्हणजेच त्याला अर्थ प्राप्त करायचा आहे, त्याचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. आणि हे करत असताना आपण ज्या शाळेमध्ये जाणार आहोत त्या शाळेमध्ये सुद्धा आपण शिकवून असा डाटा कलेक्ट करून त्याचा अनालाइज करायचा आहे. त्याच्यानंतर डेव्हलप इंडिकेटर टू असेस लर्नर परफॉर्मन्स डिफरंट टाईप ऑफ टास्क, म्हणजेच या ठिकाणी असाइनमेंटचे किंवा तुमच्या वर्गामध्ये असणारे विद्यार्थी वेगवेगळ्या टाईपचे आहेत, कुशाग्र बुद्धीचे, मध्यम बुद्धीचे आणि मंदबुद्धीचे आहेत, तर त्यांचाही विचार करायचा आहे. त्याचबरोबर परीक्षा आणि वेगवेगळे इश्यूज आहेत, तर त्याचाही आपण शाळेमध्ये जाऊन जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून ते आपल्यामध्ये उतरवायचे आहे. त्याचबरोबर अंडरस्टँड पॉलिसीज प्रिस्क्रिप्टिव्ह ऑन एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशन देअर इम्प्लिमेंटेशन प्रॅक्टिस, म्हणजेच आपण शाळेमध्ये गेल्यानंतर शिकवून डाटा कलेक्ट करायचा आहे, आपण सुद्धा असेसमेंट कसं करू शकतो त्याची प्रॅक्टिस करायची आहे. आणि ट्रॅक आणि टेक्नॉलॉजी, म्हणजेच आपण टेक्नॉलॉजीनुसार नवीन काही साधनं तंत्र आलेले आहेत किंवा इव्हॅल्युएशन सिस्टीममध्ये काही नवीन ट्रेंड्स आलेले आहेत त्याचीही माहिती घेऊन आपण B.Ed प्रशिक्षणार्थींमध्ये किंवा तुम्ही आत्ता उद्याचे भावी शिक्षक आहात तर त्या गोष्टी तुम्ही आत्ताच शिकून घ्यायच्या आहेत. अशी साधारण 12 उद्दिष्ट आहेत, तर ती समजली असतील असं आपण अपेक्षा करूयात आणि आपण प्रत्यक्ष अध्यापनाला सुरुवात करूयात. तर युनिट नंबर फर्स्ट आहे प्रेस्क्रिप्टिव्ह, असं आपल्या पहिल्या युनिटचं नाव आहे प्रेस्क्रिप्टिव्ह ऑफ असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन. युनिट फर्स्ट आहे प्रेस्क्रिप्टिव्ह ऑफ असेसमेंट इव्हॅल्युएशन हे पहिलं युनिट आहे. त्या युनिटमधला ए आहे कन्सेप्ट ऑफ मेजरमेंट. measurement assessment and evaluation. तर याचाच अर्थ आहे मूल्य निर्धारण आणि मूल्यमापनाचा संकल्पना. मेजरमेंट मूल्यमापन आणि असेसमेंट मूल्य निर्धारण आणि या ठिकाणी मूल्यांकन, मूल्य निर्धारण आणि मूल्यमापनाच्या संकल्पना आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. मूल्य निर्धारण, मूल्यमापन आणि मूल्य निर्धारण आणि मूल्यांकन अशा गोष्टी आपल्याला ह्याच्या कन्सेप्ट म्हणजे संकल्पना या ठिकाणी समजून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर बी मध्ये आहे टाइप्स ऑफ असेसमेंट. टाइप्स ऑफ असेसमेंट म्हणजेच मूल्य निर्धारणाचे आपल्याला बी मध्ये प्रकार बघायचे आहेत. मूल्य निर्धारणाचे प्रकार कोणते आहेत. त्यानंतर तिसरा आहे स्टेप्स ऑफ असेसमेंट. स्टेप्स ऑफ असेसमेंट. त्यानंतर डी आहे प्रिन्सिपल ऑफ असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन. स्टेप्स ऑफ असेसमेंट म्हणजेच असेसमेंट म्हणजे मूल्य निर्धारणाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या पायऱ्या कोणत्या आहेत त्या पायऱ्या या ठिकाणी आपल्याला अभ्यासायच्या आहेत.
डी महत्वाचा भाग आहे प्रिन्सिपल्स, वैशिष्ट्ये, प्रिन्सिपल्स ऑफ असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन. तर आपल्याला मूल्य निर्धारणाची आणि मूल्यमापनाची त्या ठिकाणी वैशिष्ट्य अभ्यासायची आहे. तर परत बघा, आपलं पहिलं युनिट आहे पर्स्पेक्टिव्ह ऑफ असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन. याच्यामध्ये ए मध्ये आहे कन्सेप्ट ऑफ मेजरमेंट असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन, मापन, मूल्य निर्धारण आणि मूल्यमापन ह्याच्या संकल्पना आपण अभ्यासणार आहोत ए मध्ये. बी मध्ये टाइप्स म्हणजे असेसमेंटचे मूल्य निर्धारणाचे प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. सी मध्ये स्टेप्स ऑफ असेसमेंट मध्ये आपल्याला मूल्य निर्धारणाच्या पायऱ्या अभ्यासायच्या आहेत. डी मध्ये आपल्याला प्रिन्सिपल ऑफ असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन याच्यामध्ये मूल्य निर्धारण आणि मूल्यमापनाची वैशिष्ट्य या ठिकाणी अभ्यासायची आहेत. ठीक आहे. तर युनिट नंबर 3 मध्ये आपल्याला या ठिकाणी एवढाच भाग आहे. तर या ठिकाणी आपण जो युनिट नंबर 4 आहे त्याचा जो भाग आहे तो आपण पुढील तासाला कंटिन्यू करूयात. म्हणजेच त्या तासामध्ये युनिट नंबर 4 जे माझ्याकडे आहे त्याचा सिलेबस अधिक ह्याच्यामध्ये कोणते प्रात्यक्षिक कार्य आहे आणि ट्युटोरियल काय आहे याची चर्चा आपण उद्याच्या पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासूया. तर आजच्या तासाला फक्त आपण हा पेपर असेसमेंट फॉर लर्निंग हा पेपर किती मार्काला आहे, त्याच्यानंतर प्रॅक्टिकल ट्युटोरियल किती मार्काला आहे, त्याचे प्रिन्सिपल्स म्हणजे उद्दिष्ट काय आहे आणि त्याच्यामध्ये युनिट क्रमांक 1 मध्ये ए बी सी डी मध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे याचा आपण आढावा घेतलेला आहे. पुढच्या तासाला आपण राहिलेला सिलेबस अधिक ह्याच्यामध्ये प्रात्यक्षिक कार्य काय आहे आणि ट्युटोरियल कशा प्रकारचं असणार आहे याचा आपण अभ्यास करूया. ओके, थँक्यू.